शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या. परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे. त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे. त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. मला 50 एकर जमीन आहे. 50 एकर जमिनीपैकी माझा दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं 10 ते 12 बॅग माझा दरवर्षी कापूस राहते. आणि जवळजवळ आम्हाला ॲव्हरेज आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनं खर्च भरपूर करून शेणखत टाकून जे जमलं तसं करून आम्हाला उत्पन्न आतापर्यंत पारंपरिक पद्धतीचं उत्पन्न मिळालेलंच नाही. खर्च वजा करता आम्हाला काही एक नवा पैसा उरलेला नाही. तर आता आम्ही गेल्या 2 वर्षापासून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान कापसाला सर्वप्रथम 1 एकरला वापरलं. तर आम्हाला उतारा आला जवळजवळ 23-24 क्विंटलचा. यावर्षीसुद्धा आम्ही जवळजवळ 4 बॅगला घेतलेलं आहे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान. आणि यावर्षीसुद्धा आम्हाला उत्पन्न जवळजवळ एकरी 20 ते 25 क्विंटलचंच येणार आहे अशी अपेक्षा आहे आमची. माझी पारंपरिक शेती जी होती ते जवळजवळ 5 क्विंटल ते 6 क्विंटलच उत्पन्न निघायचं. आणि आता एक पहिली वेचणी झाली, एकरी 5 क्विंटल बोंड आपलं कापूस निघालेला आहे. आणि जवळजवळ 10 ते 15 बोंड फुटलेले आहेत. आता जवळजवळ आणखी 90 ते 100 बोंड आणखी शिल्लक आहे. माझी अपेक्षा आहे त्या शेतामध्ये आणखी जवळजवळ 15 ते 20 क्विंटल कापूस निघू शकते. पारंपरिक पद्धतीने आमचा खर्च कापसावर जे येत होता ते जवळजवळ बॅगला एका एकरला जवळजवळ आमचा 7-8 हजार रुपये खर्च येत होता. तरी उत्पन्नात आम्हाला काहीच पडत नव्हतं. उत्पन्न शून्यच होत गेलं. खर्च काढता उत्पन्न शून्य राहत गेलं. आता एक पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे आम्ही जवळजवळ प्लस 5 ते 6 हजार रुपये खर्च प्लसमध्ये जास्त करतो आहेत. पण आम्हाला जवळजवळ 3 पटीनं उत्पादनं मिळते. 2 वर्षापासून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरत आहे. मला उत्पादनात जवळजवळ ऊसामध्ये पकडलं तर जवळजवळ 35-40 टनापासून 35 टन माझा ऊस होत गेला. आज त्याच्यापेक्षा मी 80 टनापर्यंत गेलेलो आहो. आणि कॉटनमध्ये सुद्धा एकरी 5 क्विंटल कापूस होत गेला. आता जवळजवळ 25 क्विंटल कापूस होत आहे. मला निव्वळ पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला एवढं काही उत्पन्नात भरीव वाढ मिळत आहे. माझ्या शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे, त्यांनीसुद्धा 1 एकर पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून त्यांनीसुद्धा निदान 1 एकरला तरी करून कुठलंही पीक असो, त्यांनी कुठलीही शेती असो, कुठलीही व्हरायटी असो, कुठलीही ऊसाची जात असो, हळद असो, काही असो, निदान एका एकरला तरी त्यांनी माझ्या मताने घेण्यात यावं. कपासनी शेतीची जास्त माहिती नसल्यामुळे उत्पन्न काही समाधानकारक मिळत नव्हतं. सुरुवातीला गहू, ज्वारी, बाजरी ही पिकं घेत होतो. नुकसान भरपूर होत होतं. नंतर कॉटन आल्यानंतर त्यात शेती करायला लागलो. तरीही खर्च उत्पन्न हे बरोबर राहत होतं. नंतर माझ्या नातेवाईकांकडून मला पाटील बायोटेक या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्यात 18 ते 20 क्विंटल कापूस येतो असं कळालं. सुरुवातीला आम्ही एकरी 10 क्विंटल कापूस आम्ही घेत होतो. माझ्याकडे 5 एकर कापूस आहे. त्यात मी 2 एकरसाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं. हे तंत्रज्ञान घेतल्यानंतर मला माझ्या शेतात खूप फरक जाणवला. माझ्या मते मला यावर्षी 18 ते 20 क्विंटल कापूस एका एकरातून मिळेल अशी मला खात्री आहे. या तंत्रज्ञानासाठी मला साधारण 6,000 रुपये जास्त खर्च आला. पण आज 6 क्विंटल कापूस मला पारंपरिकपेक्षा जास्त मिळतो आहे. त्यामुळे मला एकरात 20 ते 25 हजाराचा फायदा होतो आहे. आज माझ्या कपाशीला 100 ते 110 कैऱ्या तयार आहेत. आणि माझी लागवड 6 बाय अर्ध्यावर असल्यामुळे मला भरघोस असं उत्पादन मिळेल. कापसाच्या कैरीचं वजन 6 ते 7 ग्रॅम आहे. जो माझा पारंपरिक पद्धतीने 3 एकर जो कापूस आहे त्यापेक्षा पाटील बायोटेकनं केलेला कापूस
खूप चांगला आहे। या तंत्रज्ञानामुळे शेती करण्याची पद्धत नियोजन व्यवस्थित होतं व पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनानं शेती केली तर उत्पन्न हे नक्कीच जास्त देतं। सुरुवातीला पाऊस कमी असताना आणि नंतर अति पावसामुळे आसपास कापसाचं बरंच नुकसान झालं, पण माझ्या शेतात अजिबात नुकसान झालेलं नाही। मी 20 ते 30 वर्षापासून शेती करतो आहे, पण माझ्या शेतात असा कापूस कधीच आला नाही। त्यामुळे मी पाटील बायोटेकवर समाधानी आहे आणि इतर शेतकऱ्यांना सांगायचं आहे की या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करा। मी पुढील वर्षी 15 एकर कापसासाठी तंत्रज्ञान घेणार आहे। मी अनुभव घेतला आहे, तुम्ही पण घेऊन खात्री करा। दरवर्षी 3 एकर पराठी लावतो मी। 3 एकर पराठी 6 बाय 1 वर लावतो। 6 बाय 1 वर लावताना त्याला 3 ड्रिंचिंग देतो, 4 डोस खताचे देतो। त्याच्यामध्ये खत माझं एकरी एका डोसामध्ये 2 बॅग राहते, 2 थैल्या। तर 2 थैल्याच्या हिशोबाने मी 4 डोस देतो। त्या 4 डोसमध्ये 8 थैल्या पडते माझ्या। त्याच्यामध्ये पोटॅश, DAP आणि युरियाचे असे मिळून 8 थैल्या 9 थैल्या देतो मी एकरी। तर मला दरवर्षी आता मी 4 वर्ष झाले घेत आहे। 4 वर्षीपैकी पहिल्या वर्षी मला 22 क्विंटल एकरी झाला कापूस, दुसऱ्या वर्षी 19 क्विंटल झाला, तिसऱ्या वर्षी 21 क्विंटल झाला, आता चौथ्या वर्षी 20 झाला परत। आणि पुन्हा आणखी मी 5व्या वर्षासाठी बुकिंग केलं आहे। त्या बुकिंगमध्ये आता पुढच्या वर्षी घेऊ, पण आता पराठीला अजूनही बी फडतल येत आहे। अजून 1 महिना कापूस एकरी 3-4 क्विंटल निघते। तर मला ते खूप आवडलं आणि मी ते सोडत नाही। आज मी पहिला कापूस मी करून याच्यात घेत होतो साध्या पाण्यामध्ये, त्यावेळेस पाटील बायोटेक नाही टाकत होतं, तर मला एकरी 7 क्विंटल ते 8 क्विंटल होत होता वलतीचा। आता एकदम म्हणजे टिप्पट व्हायला लागला, म्हणजे एकरी 22, 20, 21 असं सारखा होत आहे। एवढं खत वापरून तेवढं उत्पन्न येत नव्हतं, पण आता हे पाटील डागचे ते रिलीजर, कॅलनेट, हिमाल हे तिन्ही टाकत आहे म्हणून ते उत्पन्न व्हायला टिप्पट येत आहे मला। हे रिलीजर, कॅलनेट, हिमाल वापरल्यामुळे। नाही तर पहिले असं किती टाकान तरी 1 वर्षाच्या वर दुसरं पलटावं लागते उत्पन्न, दुसऱ्या वर्षी दुसरंच घ्यावं लागे। आता यावर्षी सारखं चालू आहे, 4 वर्ष झाले तेच करत आहे मी। बाकीचे शेतकऱ्यांना नाही जास्त वापरलं तरी 2 एकर तरी करायला पाहिजे पाटील बायोटेक, नाही 1 एकर तरी करायला पाहिजे। तेव्हा ते तुम्ही अनुभव घेऊन पहा, अनुभव घेतल्यानं तुम्हाला पण माहीत पडेल का हा याच्यामध्ये फायदा आहे की नाही। फायदा असला तर तुम्ही जास्त करा। 1 एकरापासून तुम्ही अनुभव घ्या पहिले, नंतर तुम्ही वाढवा त्याला। आम्ही जसं केलं तर आम्ही दरवर्षी करायला लागलो, तसंच तुम्ही करता। माझ्याकडं 25 एकर जमीन आहे। मी 5 वर्षापासून शेती करतो। तर दरवर्षी मी साध्या पद्धतीने 3 बाय 3 कापूस लागवण करत होतो। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन 8-9 क्विंटल येत होता। ज्यावेळेस मी पाटील बायोटेकचं नाव ऐकल्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी उत्पन्नात वाढ केली पाहिजे आणि मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेण्याचं ठरवलं। आणि सुरुवातीला मी 4 बाय 1 वर लावणी केली, नंतर हिमाल, कॅलनेट, रिलीजर हे मिसळून आम्ही संपूर्ण शेतामध्ये शिपडून दिलो। त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं चांगलं होतं त्या पद्धतीनं ड्रिचिंग वगैरे सगळं केलो, आयरन चॉकलेटची फवारणी केली। नंतर कापसाची वगैरे वाढ चांगली दिसायला लागली। आता 4 ते 4.5 महिन्याचा फ्लॉट आहे। कापसाची हाईट पण 5 ते 6 फुटाच्या जवळपास आहे आणि प्रत्येक झाडाला बोंड जवळपास 35 ते 40 आहेत। आणि वजनात बी बोंड बी फार जाड आहेत, त्याच्यामुळं उत्पन्नात बी वाढ होईल। आणि कमीत कमी 4 एकरमध्ये या 50 ते 60 क्विंटल कापूस होईल असं मला एक अंदाज आहे। पारंपरिक पद्धतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे 6 ते 7 क्विंटल ॲव्हरेज यायचा आणि यावर्षी ॲव्हरेज वाढून आल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आणि या 4 एकरामध्ये आम्हाला कमीत कमी 60 ते 65 क्विंटल कापूस होईल। आणि इतर शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की ज्या पारंपरिक पद्धतीने आपण करत होतो की उत्पन्नात वाढ होत नव्हती आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतल्यामुळे
आम्हाला याचा फायदा असा झाला की म्हणजे बोंडाची संख्या वाढली, झाडाची संख्या वाढली, त्याच्यामुळे उत्पन्नात बरंच वाढ झाली. आणि आयरन चॉकलेट या ड्रिचिंग गोळीमुळे कापसावर जे म्हणजे अटॅक आहेत ते अटॅक कमी प्रमाणात येतात. इतर शेतकऱ्याला माझं आणखी एक सांगणं आहे की कोरडवाहू जमिनीमध्ये आम्ही 4 एकरमध्ये 60 ते 65 क्विंटल कापूस काढलेला आहे. आणि बागायती जर असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्ती उत्पन्न घेऊ शकता. तर ज्या पाटील बायोटेक तंत्रज्ञान तुम्ही घेऊन आणखी उत्पन्नात वाढ करू शकता. माझ्याकडे एकूण 12 एकर जमिनीचं क्षेत्र आहे. त्याच्यापैकी मी 4 एकर कापसासाठी वापरतो आणि 1 एकर क्षेत्र फक्त पाटील बायोटेक या क्षेत्रासाठी वापरलेलं आहे. दरवर्षी आम्ही कापूस 3x3 या पद्धतीने लावत होतो, परंतु यावर्षी 1x5 ही पद्धत वापरून शेतामध्ये एकूण झाडाची पण संख्या वाढवली आहे. 1x5 वापरल्यामुळं झाडाची संख्या पण खूप बसलेली आहे आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं वाढ पण खूप झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना 10 ते 12 क्विंटल उत्पन्न निघायचा, परंतु यावर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं झाडाची संख्या आणि बोंडांची जाडी पाहून 20 ते 22 क्विंटल एकरी उत्पन्न निघेल असं वाटते. आणि पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान सचिन गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कापसाच्या लावणीच्या वेळेस 2 पोटॅश, 2 DAP आणि ह्युमॉल आणि रिलीजर कॅलनेट 10 किलो, ह्युमॉल 5 किलो 10 किलो आणि रिलीजर 10 किलो आणि 2 DAP 2 पोटॅक्स हे खतं वापरून पहिले खताची मात्रा दिली. आणि 1 ड्रिचिंग ह्युमॉल, रिलीजर कॅलनेट 1 ड्रिचिंग आणि 20-20 दिवसांनी अशा प्रकारे 4 ड्रिचिंग केलो. दरवर्षीप्रमाणे एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च करून 10 ते 12 क्विंटल कापूस निघत होता, परंतु पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे 7,500 रुपये खर्च वाढला, परंतु उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली. 12 क्विंटल निघायच्या जागी 20-22 क्विंटल तर निघायची अपेक्षा वाटते. झाडाची वाढी आणि बोंडाची साईज पाहून सध्या तर 20-22 क्विंटल उत्पन्न येईल असं वाटते. माझी एवढी विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे 10 ते 12 हजार रुपये खर्च करून 10 ते 12 क्विंटल कापूस काढण्यापेक्षा 7 ते 8 हजार रुपये खर्च वाढवून पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्यावं आणि आपल्या कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढण्याचं तंत्रज्ञान वापरावं अशी माझी इच्छा आहे. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते, त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.